नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुर्दाबाद मुर्दाबाद संजय शिरसाट मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद संजय शिरसाट मुर्दाबाद 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 संजय शिरसाट मुर्दाबाद 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 संजय शिरसाट मुर्दाबाद। रिपब्लिकन सेनेचे शिराळ्यात तीव्र आंदोलन, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी। ॲट्रॉसिटी कायद्याबाबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दयानंद शिवजातक यांच्या नेतृत्वात आज शिराळा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान तहसीलदार यांना सविस्तर निवेदन सादर करून संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची ठाम मागणी करण्यात आली। आंदोलकांनी आपल्या निवेदनात नमूद केलं की ॲट्रॉसिटी कायद्याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं वक्तव्य हे दिशाभूल करणारे, बेजबाबदार व बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे आहे। सामाजिक न्यायमंत्री या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीकडूनच अशा प्रकारचे विधान होणे हे अत्यंत निषेधार्ह असून त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे। या वक्तव्यामुळे दलित व आदिवासी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असून शासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। ॲट्रॉसिटी कायदा हा अनुसूचित जाती व जमातींच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा व प्रभावी कायदा असून या कायद्याला कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असे आंदोलकांनी ठामपणे सांगितले। तसेच या कायद्याबाबत कोणतीही चुकीची माहिती पसरवणे किंवा समाजात संभ्रम निर्माण करणे हे गंभीर स्वरूपाचे असल्याचेही त्यांनी नमूद केलं। यावेळी आंदोलकांनी मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, त्यांच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्यांनी त्वरित सामाजिक न्यायमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा शासनाने त्यांना पदावरून हटवावे अशी मागणी केली। तसेच ॲट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही, याबाबत शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी अशीही मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान परिसरात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला। रिपब्लिकन सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून भविष्यात मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। यावेळी अमर माने, संदीप धुमाळ, रुपाली धनवडे, राजहंस भुजिंगे, प्रदीप माने, अमर काळे, रोहित महिंद, शुभम साखरे, डॉक्टर विनोद झाडे, डॉक्टर दादासू मरगळे, प्रणित गाडेकर, मोहन माळी, सौरभ साकळे, अनिल माने, रोहित गाडेकर, संजय विभूते, योगेश पवार, निलेश माने, साहिल वाघमारे उपस्थित होते। संजय शिरसाटचं करायचं काय? संजय शिरसाटला राजीनामा दिलाच पाहिजे, संजय शिरसाटला राजीनामा दिलाच पाहिजे। माझ्या अखंड महाराष्ट्रामधल्या सगळ्या बंधू आणि बांधवांनो आणि भगिनींनो, या ठिकाणी परवा विधान परिषदेमध्ये सेशन चालू असताना शशिकांत शिंदेच्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय, सन्माननीय, आजपर्यंत आम्ही ज्यांना आदरणीय म्हणत होतो ते हरामखोर संजय शिरसाट आदरणीय कामं करायला लागलेले आहेत। या संजय शिरसाटांनी शशिकांत शिंदेच्या प्रश्नाला उत्तर देत असताना ॲट्रॉसिटी कायद्याचा म्हणजे मागासवर्गीयांच्या हक्काचा आणि अन्याय अधिकाराच्या विरोधामध्ये संरक्षण असणारा कलम 17 नुसारचा केंद्रीय जो कायदा आहे, या कायद्याचा गैरवापर होतो। आदिवासी आणि मागासवर्गीय लोक चुकीच्या पद्धतीने याचा गैरवापर करतात, अशा प्रकारच्या वल्गना केलेल्या आहेत। या आम्हाला एकतर सामाजिक न्याय मंत्री पदावरती बसत असताना पहिल्यांदा त्यांनी जी माहिती तिथं दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी निक्षून सांगू इच्छितो। या सामाजिक न्याय मंत्री पदावरती बसणारा माणूस मागासवर्गीय असला पाहिजे, म्हणून माझी पहिल्यांदा या महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी विनंती आहे, आजच्या दिवसाच्या निमित्तानं हा संजय शिरसाट मागासवर्गीय आहे का नाही याची पहिल्यांदा चौकशी करा, याचा पहिल्यांदा उतारा तपासला पाहिजे। ही मनोवादी जातीची पिलावळं खोटे दाखले काढून मागासवर्गीय आरक्षण घेतात, मागासवर्गीयांच्या जागेवरती निवडून येतात आणि या ठिकाणी मनोवादी पिलावळींची चमचेगिरी करत असतात। त्याच्यापैकी जे का संजय शिरसाट असल्याचा वास आता आम्हाला या ठिकाणी यायला लागलेला आहे। म्हणून सामाजिक न्याय मंत्री पदावर बसल्यावर पहिलं काम संजय शिरसाटांचं होतं 889 प्रकरण महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत ॲट्रॉसिटी कायद्याची,
त्यांची चौकशी लावणं आणि त्या लोकांना न्याय मिळवून देणं हे प्रायोरिटीनं काम असताना हरामखोर तिथं कायद्याच्या विरोधात वल्गना करायला लागलेला आहे. मुळात महाराष्ट्र सरकारनं आणि सामाजिक न्याय विभागाला अॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात कुठलाही आदेश पारित करण्याचा अधिकार नाही. कारण अॅट्रॉसिटी ऍक्ट मागासवर्गीय संरक्षण कायदा हा केंद्राचा कायदा आहे. संविधानाच्या कलम 17 नुसार मागासवर्गीयांना तो हक्क आहे आणि कलम 21 नुसार त्यांच्या संरक्षण आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि ह्या केंद्रीय कायद्याच्या 17 आणि 21 या कलमांचा अनादर करणारं एखादं विधेयक हा संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री सारख्या एका जबाबदार पदावर बसून जर मांडत असेल तर अशा हरामखोरांना कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद दिल्याशिवाय इथली जनता राहणार नाही. आम्ही तुम्हाला आदरणीय सन्माननीय म्हणतो, तुम्ही मादरणीय चादरणीय कामं करायला लागला तर संजय शिरसाट जर इथले आंबेडकरी जनता आणि मागासवर्गीय लोकांनी आंदोलन हातात घेतली तर तुझा कार्यक्रम 60 नाही 60 केल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यामुळं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अजून एक उपमुख्यमंत्री या ठिकाणी आदरणीय पवार मॅडमांना मी या ठिकाणी विनंती करतोय, या संजय शिरसाटचा लवकरात लवकर बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे. राजीनामा तुम्ही या ठिकाणी घेतला पाहिजे आणि जे चुकीचे विधेयक त्या ठिकाणी मांडले, उत्तरा दाखल केलेल्या चुकीच्या वल्गना खोडून काढल्या पाहिजेत. विधान परिषदेच्या रेकॉर्डवरनं ही सगळी माहिती तुम्ही पुसून टाकली पाहिजे हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीची चुकीची वल्गना करून समाज बांधवांमध्ये समाजकंटकांच्या द्वारे विद्वेष पेरण्याचं काम असली लोक करत असतात. मुळात आमची आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून प्रमुख मागणी आहे, एक त्याचा राजीनामा घ्या आणि दुसरं तो मागासवर्गीय आहे की नाही त्याच्या दाखल्याची चौकशी लावा. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये जर अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधात कुठलाही मंत्री अगदी मुख्यमंत्री जरी असला तरी सुद्धा जर कुणी असल्या वल्गना केल्या तर आमच्या मागासवर्गीयांचे संसार आणि अधिकार उघड्यावर आणणाऱ्यांच्या विरोधात आम्ही इथून मुंबईपर्यंत सागर बंगल्याच्या दारापर्यंत उघडं आंदोलन केल्याशिवाय गप बसणार नाही. आणि संजय शिरसाटवरती महाराष्ट्र शासनानं जर ऍक्शन घेतला नाही, ऍक्शन घेतली नाही, देवेंद्र फडणवीसांनी ऍक्शन घेतली नाही तर महामहिम राष्ट्रपती ज्या देशाच्या अनुसूचित जातीच्या आणि आदिवासी म्हणून राष्ट्रपती या पदावरती विराजमान आहेत, महामहिम राष्ट्रपतींना पत्रव्यवहार करू, वाटल्यास दिल्ली दरबारी महामहिम राष्ट्रपतींना भेटू आणि मागासवर्गीयांच्या हक्क अधिकारासाठी लढू. हे तुम्ही निक्षून या ठिकाणी लक्षात ठेवा. 144 अनुसूचित जातीची आणि जवळजवळ या ठिकाणी आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सगळ्या जे आदिवासी आहेत त्या आदिवासींची 144 प्रकरणं प्रलंबित आहेत. त्या 44 प्रकरणावर काम करे. शिरसाटा असला येण्यासारखा खोळ्यासारखा कारभार करू नको. अॅट्रॉसिटी ऍक्टचा कुठेही महाराष्ट्र राज्यामध्ये गैरवापर झालेला नाही हे तुम्ही सगळ्यांनी अगोदर निक्षून समजून घ्या. कारण अॅट्रॉसिटी ऍक्टचा गैरवापर झालाय म्हणून ज्या ज्या बातम्या आल्या त्या सगळ्यामध्ये तिथले बरेच अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि धनदांडगे सामील आहेत. हे उघड झालेलं आहे. याची कागदपत्र आणि डॉक्युमेंट सुद्धा आमच्याकडे आहेत. ही सगळी घेऊन महामहिम राष्ट्रपतींना भेटण्यासाठीची आम्ही तयारी करतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना इशारा देतोय, तात्काळ संजय शिरसाटवर कारवाई झाली पाहिजे आणि सामाजिक न्याय मंत्रिपदाचा राजीनामा त्यानं दिला पाहिजे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. आज महाडचं चौदार तळ्याचा सत्याग्रह, त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. अरे या संजय शिरसाटला कळायला पाहिजे होतं की आम्हाला पाणी सुद्धा ह्या संघर्षातनं मिळाले. आज 20 मार्च आहे. 20 मार्चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी चौदार तळ्याचा संघर्ष केला. आम्हाला पाणी सुद्धा मिळत नव्हतं. त्या पाण्यासाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करायला लागला आणि हा हरामखोर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट त्या ठिकाणी म्हणतोय की अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा तिची शहानिशा होईल आणि जर तो गुन्हा जर योग्य असेल किंवा खरा असेल तर तो दाखल केला जाईल. अरे संजय शिरसाटा, इथे खरे गुन्हे खोटे ठरवले जातात. खरे गुन्हे इथं दाखल होऊन देत नाहीत. ह्या प्रस्थापित जर गुन्हे दाखल करायला गेले तर इथल्या पोलीस प्रशासनावरती दबाव आणतात आणि खरे गुन्हे दाखल होत नाहीत. आणि तू जर खरा गुन्हा दाखल होत नसेल तर तू खोटा गुन्हा आहे म्हणून कसा सिद्ध करणार? इथं खरे गुन्हे दाखल होत नाहीत. हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे.
मगाशी आमच्या राजहंस भुजंगे साहेबांनी सांगितलं की कितीतरी प्रकरणं अॅट्रॉसिटीची प्रलंबित आहे, त्यांना न्याय देण्यापेक्षा हे कुंपणच शेत खायला लागलंय सर. आणि त्याचा पहिल्यांदा आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं या शिराळा तहसील कार्यालय समोर आम्ही संजय शिरसाटचा जाहीर निषेध करतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.